पालघर जिले के वसई विधानसभा क्षेत्र में महाविकास अघाड़ी द्वारा आयोजित इस 12 घंटे की भव्य रैली ने आगामी विधानसभा चुनावों में विजय पाटिल के प्रति जनता का समर्थन दिखाने का एक बड़ा मंच तैयार किया। यह बाइक रैली बफाने हाईवे से शुरू होकर क्षेत्र के विभिन्न स्थानों से गुजरी, जिसमें बड़ी संख्या में समर्थकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस आयोजन में महाविकास अघाड़ी के प्रमुख नेता और संगठनकर्ता जैसे कांग्रेस के जिला अध्यक्ष ओनिल अल्मेडा, शिवसेना महिला जिला संगठक किरण चेंदवंकर और अन्य प्रमुख नेता मौजूद थे। उनकी उपस्थिति ने इस अभियान को और बल दिया। इस रैली के माध्यम से यह संदेश दिया गया कि महाविकास अघाड़ी के उम्मीदवार विजय पाटिल को व्यापक जनसमर्थन मिल रहा है और यह वसई में राजनीतिक परिदृश्य में बदलाव का संकेत हो सकता है। यह रैली न केवल पार्टी की एकता और ताकत को दर्शाती है, बल्कि आगामी चुनाव में विजय पाटिल की दावेदारी को और मजबूत करती है। तृप्ति समाचार, महाराष्ट्र, पालघर। घेऊन आज या रॅलीच्या वैभवामध्ये सामील झालेला आहे। कल्पना आहे की वसईला हे परिवर्तन होणार आहे आणि त्या आनंदाच्या उत्सवामध्ये रॅलीमध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि हजारो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून आनंद उत्सव करत आहेत। कोणते विकासाचे मुद्दे असणार आहेत आपल्याला? आमच्या वसईचे मुख्य म्हणजे ही वसई आहे ती हरित वसई राहण्यासाठी मुख्य उद्देश आहे की ज्या ठिकाणी उद्देशाची गरज नाही, जिथे हरित पट्टा राखण्याचा आहे आणि पर्यावरण राखण्याचं आहे, तिथे सर्वांची आमची मागणी आहे की बाबा इथे एकोसाई कमी करा आणि इथे टावर किंवा बिल्डिंगचं प्रोव्हिजन करू नका। तिथे आम्हाला हरित वसई आहे ते हरित वसई राहिली पाहिजे। तो मुद्दा मी उचलून धरणार। कोळी बांधवांचे जे मुद्दे आहेत त्यांचं जे बोटीचा प्रश्न असतो, त्याच्या वादळाच्या वेळेला त्यांचे नुकसान मिळत नाही, अनेक त्यांचे गंभीर प्रश्न असतात, त्यांचा प्रश्न उभा आमचे शेतकरी असतात, शेतकऱ्यांचा प्रश्न काढणार आहे आणि परत इथे रस्त्याचा प्रश्न आहे, लोकांना पाणी पिण्याचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे, इथले ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे। हे जटिल प्रश्न जे आजपर्यंत 25 वर्ष होत नाहीत त्याच्यावरती लवकरात लवकर मी प्रेझेंटेशन करून आणि ते पास करून घेऊन लोकांना दाखवणार आहे की 1 वर्षात 1.5 वर्षाच्या आतमध्ये जे होतं की नव्हतं वसईचं चांगलं भवितव्य करण्याचं माझं मानस आहे। तिरंगी लढत येते आहे किंवा तिरंगी लढत वसईमध्ये आहे, कुणाचं तगडं आव्हान वाटतं? ना, मी आव्हान कोणाला मानत नाही, कारण वसईकरची जनता 133 मधली जनता पूर्ण आमच्या महाविकास आघाडीची पाठीशी आहे। ते आज आम्ही जिथपर्यंत 8 दिवस जो प्रचार करतो त्या प्रचारामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगतात की आमच्याकडे येण्याची गरज नाही, आमचं फक्त झालेल्या हातावर निशाणी मारण्याचं। कितीची लीड असेल असं काय वाटतं? कमीत कमी 25 ते 30 हजाराची ही लीड असणारच आहे। मी अजिबात होऊन देणार नाही, कारण तो सनसिटीमध्ये जो डॉक्टर सॉल्ट जो आहे तो वसईचा पाणी जिरवून घेण्याचा एक चांगली ती जमीन आहे आणि जर त्या जमिनीमध्ये काय केलं तर वसईची दुर्दशा होईल आणि ते शक्यच होणार नाही। धारावीची त्या जनतेचं कुठेतरी सुखसोयी चांगल्या पद्धतीने करावं, त्यांच्या पाठीशी पाहिजे तर मी राहीन, पण ज्या ठिकाणी आम्हाला धोकादायक गोष्ट होईल वसईकरांसाठी ते आम्ही